ओके. सो पहा की आजच्या लेक्चरमध्ये आपण बेसिकली 11चा जो बोर्डाचा टॉपिक आहे किंवा NCERTमध्ये जो कम्युनिकेशन चॅप्टरमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हा जो चॅप्टर आहे तो लर्न करणार आहोत. तर याला EMW असं शॉर्टमध्ये प्रोनाऊन्स केलं जातं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि बरेच विद्यार्थी याला EMI सोबत कन्फ्यूज आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, जो की तुमचा बोर्डाचा चॅप्टर आहे 12थमध्ये. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि EMW वेगवेगळे चॅप्टर आहेत. हा 11चा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हा चॅप्टर आहे, लक्षात घ्या. पण हा जो चॅप्टर आहे सहसा आपण लास्टला टीच करतो आपल्या क्लासमध्ये, कारण तुम्हाला सांगतो थोड्या वेळातच तुम्हाला समजेल की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह बघा. आधी याच्यामध्ये कंबाईन होतं कम्युनिकेशन, जे NCERTमध्ये सिस्टीममध्ये दिलेलं आहे. कम्युनिकेशन हा चॅप्टर जो की बोर्डाला पण आहे, पण तो कम्युनिकेशन चॅप्टर नीटच्या सिलेबसमध्ये नाही आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये फक्त EMW हा पार्ट आपल्याला पाहायचं आहे. EMW पार्ट हा एक जास्तीत जास्त तुम्हाला 3 to 4 पेजेसमध्ये कवर होईल त्याच्यामध्ये. आणि सांगतो तुम्हाला की किती करायचं आहे. इम्पॉर्टंट नीटच्या दृष्टीने हा चांगलाच इम्पॉर्टंट आहे. एकतर म्हणजे कंटेंट जो आहे याचं खूप कमी आहे आणि त्याच्यावर दरवेळेस एखादी क्वेश्चन असतो. कमी कंटेंटवरती दरवेळेस याच्यावरती एखादा क्वेश्चन असतो. EMW इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. तर सुरू करूया आपण. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह याला का म्हणायचं आहे, कोणत्या वेव्ह असतात, कशा प्रकारे असतात. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहे त्याची जेव्हा स्टडी करत आहोत आपण, तर हा लास्टला का शिकवला जातो हा चॅप्टर ते पण सांगतो मी तुम्हाला. आत्तापर्यंत तुम्ही EMI म्हणजे कोणते कोणते इक्वेशन बघितलेत बघा. तुम्हाला ॲम्पियरचा लॉ माहिती आहे, इंटिग्रल ऑफ B.dl इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर फॅराडेज लॉ माहिती आहे, E इज इक्वल टू मायनस d∅dt. त्याच्यानंतर MSc मधला बायोट सेवर्ट्स लॉ माहिती आहे. तर या सर्वांचं जरासं कनेक्शन आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह या चॅप्टरमध्ये. तर लक्षात घ्या, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह याची डेफिनेशनच कशा प्रकारे केली जाते की दीज आर वेव्ज इन विच इलेक्ट्रिक फील्ड ॲज वेल ॲज मॅग्नेटिक फील्ड आर प्रेझेंट. तुम्हाला वेव्ह माहिती असेल, वेव्हचं सहसा आपण रिप्रेझेंटेशन अशा प्रकारे करतो. याला सिनोसायडल वेव्ह सुद्धा म्हणतात. सिनोसायडल वेव्ह कशामध्ये, तर साईन या फंक्शनची वेव्ह अशी येते. आता मी काही टर्म तुम्हाला डायरेक्ट वापरणार आहात. साईनची वेव्ह म्हणा किंवा इलेक्ट्रो हा लेन्सचा लॉ म्हणा, फॅराडेचं इक्वेशन म्हणा, कारण मी असा अजून करतोय की तुम्हाला EMI MSc हे चॅप्टर ऑलरेडी झालेले आहेत आणि त्यामुळेच हा चॅप्टर हा पण लास्टला घेत असतो, ठीक आहे. किंवा कॅपॅसिटर म्हणजे नेमकं काय हे माहिती आहे असं ॲझ्युम करतोय तुम्ही. जर व्हिडिओ पाहत असाल तेव्हा या टर्म तुम्हाला जराशा माहिती असल्या पाहिजे, ठीक आहे. तर याला सिनोसायडल वेव्ह म्हणतात. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे बेसिकली वेव्हमध्ये इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट आहे ॲज वेल ॲज मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट आहे. बघा, वेव्हमध्ये बेसिकली इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट आहे ॲज वेल ॲज मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट आहे. त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणायचे. सिनोसायडली विथ टाईम अशा ट्रॅव्हल करत आहात, त्याच्यामुळे आपल्याला त्या ज्या वेव्ज आहेत त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणतात. आता नेमक्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणजे एवढी गोष्ट लक्षात आली, तिथे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड आर प्रेझेंट परपेंडिक्युलर टू इच अदर. हे पण महत्त्वाचं आहे. दोघं एकमेकांना कसे असतात, परपेंडिक्युलर टू इच अदर असतात. बेसिक एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर EMWचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं हे 3D मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही की इलेक्ट्रिक फील्ड परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड आणि एनर्जी वेव्ह कुणीकडे चालली. आता समजा मी एक वेव्ह आहे असं समजा फक्त. ॲक्च्युली प्रत्येक मॅटरला वेव्ह असतं हे आपण डी ब्रॉग्लीच्या वेव्हलेंथच्या इक्वेशनवरून का पण जाऊ द्या, तेवढ्या डीपमध्ये नको आता जायला, एवढंच आपल्याला भरपूर होणार आहे सध्याला. अशी वेव्ह चालली
अशी 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 कशी मी जसं चाललो आहे आता तसं. तर त्यामध्ये लक्षात घ्या की जस्ट 1 सेकंड, व्हिडिओ मला एकदा चालू आहे का बघू दे. ओके, नो प्रॉब्लेम आतापर्यंत रे. तर बघा, वेव्ह जर या डायरेक्शनमध्ये प्रोपोगेट होत असेल, वेव्ह जर मी चाललोय असं पुढे पुढे या डायरेक्शनमध्ये प्रोपोगेट होत असेल, तर वेव्ह अशी चालली तर त्या वेव्हला एका परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड असते आणि इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड असते. मॅग्नेटिक फील्ड वर, इलेक्ट्रिक फील्ड बाहेर, आणि मी चाललोय पुढे. मी म्हणजे वेव्ह आहे, मी म्हणजे वेव्ह आहे. इलेक्ट्रिक फील्ड इकडे चाललंय, मॅग्नेटिक फील्ड वरती चाललंय. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन वरती असेल, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन जर पुढे असेल, तर बघा बरं या दोन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत का? इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर आहेत. प्लस these electric field as well as magnetic field perpendicular to the direction of the propagation of the wave. Direction of the propagation of wave, मी पुढे चाललोय म्हणजे डायरेक्शन पुढे आहे, त्याला पण परपेंडिक्युलर आहे, त्याला पण परपेंडिक्युलर आहे. म्हणजे हे म्युच्युअली 3 अशा प्रकारे परपेंडिक्युलर जे असतात त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणतात. हे कुठं आहे नेमकं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे नेमकं कशाबद्दल स्टडी करायलो आपण? नेमकं म्हणजे तेच म्हणजे काय माहिती नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज अ इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर टू ईच अदर. हे झालं, मग हे कुठं आहे? दीज वेव्स आर द एनर्जी, फॉर्म ऑफ द एनर्जी. जी लाईट वेव्ह आहे ती एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. सनपासून इथंपर्यंत जी ट्रॅव्हल करती वेव्ह ती एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. सनपासून अर्थपर्यंत येताना तिथे कोणतं मीडियम नाही आहे. म्हणजे आपण बेसिकली असं म्हणू शकतो या वेव्हजला मीडियमची गरज नाही आहे. बघा मी काय म्हणलं, या वेव्हजला मीडियमची गरज नाही आहे, राईट. तर बघा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये काय काय पाहिलं? इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट असते, मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट असते, परपेंडिक्युलर असतात, ऑलवेज डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला सुद्धा परपेंडिक्युलर असतात. फॉर एक्झाम्पल लाईट जी वेव्ह आहे EMWचं सनपासून अर्थपर्यंत रिक्वायर्स नो मीडियम, मीडियम लागत नाही. ठीक आहे, त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज म्हणलं. लाईट वेव्ह इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे. अजून कुठे आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह? एक इंटरेस्टिंग असं एक्झाम्पल बघणार आहे आपण. मॅक्सवेल जो सध्या फॉर्ममध्ये आहे RCB कडून, तो मॅक्सवेल नाही, हा खूप जुना मॅक्सवेल आहे बिचारा 19च्या ह्याच्यामध्ये. त्यानं भरपूर काहीतरी वेगळंच करून ठेवलं आहे. आतासारखं सोपं नाही राहिलं की असं इकडून असं मारायचं आणि मग एवढं सोपं नाही सध्या तेव्हा की मॅक्सवेलचं इक्वेशन, याचे बरेच सारे रिसर्च आहेत बघा. एकदम भारी सायंटिस्ट आहे खरं तरी मॅक्सवेल. आता यानं काय केलं माहिती आहे का? एक्स्ट्रा मेहनत घेतलीच नाही. ऑलरेडी ज्यांनी इक्वेशन सॉल्व केलेत त्यांच्याच इक्वेशनला यांनी काहीतरी असं नवीन काहीतरी सांगितलं, एकदम इंटरेस्टिंग सांगितलं. काय सांगितलं? सहसा तुम्ही मॅक्सवेलचं नाव जे आहे तुम्ही मॅक्सवेल्स डिस्प्लेसमेंट करंट म्हणून ऐकचाल. आता हा पूर्ण एक्सपेरिमेंटच लक्षात घेऊया आपण. मी बेसिक कन्सेप्ट डिस्कस करतोय, याच्यावरती इक्वेशनवरतीच डायरेक्ट क्वेश्चन येतात आले तर, पण डिस्कस करतोय मी. बघा लक्ष द्या, ही बॅटरी आहे, ही कॅपॅसिटर आहे. मी त्याच्यामुळं म्हणलं होतं की तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत असं अजून करावं लागतंय आता इथे. परत तुम्हाला हे पण माहिती आहे का? वेन करंट फ्लोज मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युसेस. बघा इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड सोबत येणार आहेत. आता इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड सोबत येणार आहेत. कारण माहिती आहे MEC चॅप्टरमध्ये बघितलं आपण, करंट फ्लोईंग कंडक्टर प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. तुम्हाला डायरेक्शन सहित काढून दिलं मी. इथे डायरेक्शन आत जाते, इथे डायरेक्शनमध्ये येते राईट हँड थंब रूलनुसार. म्हणजे करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड आहे असं म्हणतो. करंटमुळेच म्हणण्यापेक्षा मी ॲक्च्युली इथं म्हणणार आहे इलेक्ट्रिक फील्ड आलं की मॅग्नेटिक फील्ड येते, इलेक्ट्रिक फील्ड आलं की मॅग्नेटिक फील्ड येते.
ते कसं काय? आपल्याला हे पण माहिती आहे का बघा, मुव्हिंग चार्ज QVB फोर्स घेतो आपण मुव्हिंग चार्जवर. मुव्हिंग चार्ज मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो त्याच्या बाजूला, म्हणजेच करंट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो. प्लस आपल्याला हे पण माहिती आहे, चेंज इन मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युसेस इलेक्ट्रिक फील्ड. याच्यासाठी कोणता लॉ बघितला आपण बघा, मॅक्सवेलनं काय केलंय, सर्वांचे लॉ स्टडी केले. MEC मध्ये काय सांगितलंय, चेंज इन करंट प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. ओके, करंटला इलेक्ट्रिक फील्ड सोबत असोसिएशन केलं, इलेक्ट्रिक फील्ड चेंज झाली की मॅग्नेटिक फील्ड चेंज होते. एक कन्सेप्ट. याच्या उलट ट्रू आहे हे कुणा सांगितलं, फॅराडेने सांगितलं. फॅराडेज लॉ, इलेक्ट्रिक EMF इंड्यूस्ड इन इज d∅dt, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजेच आपण घेतो NAB. आता हे सर्व फॉर्म्युले ऑलरेडी माहिती असले तर तुम्हाला हा चॅप्टर थोडासा इझी जाईल. तर मग चेंज इन मॅग्नेटिक फील्ड म्हणजे E चेंज झालं की B प्रोड्यूस होतं, B चेंज झालं की E प्रोड्यूस होतं, असं त्यांचं म्हणणं आहे. राईट. हे म्हणणं होतं MEC मध्ये बायट सेवर्टचं, हे म्हणणं होतं फॅराडेचं. मग मॅक्सवेलनं काय केलं? आता प्रॉब्लेम कुठे येत होता बघा, प्रॉब्लेम कुठे येत होता, नेमका प्रॉब्लेम काय आला की, नेमका प्रॉब्लेम काय आला बघा आता, की इलेक्ट्रिक फील्ड आहे, कॅपॅसिटर लावलेला आहे, आणि हे जर स्विच ऑन केलं मी, हे जर स्विच ऑन केलं, हे जर स्विच ऑन केलं तर पॉझिटिव्ह प्लेट इकडे पॉझिटिव्ह चार्ज येणार, करंट अशा प्रकारे इथे पॉझिटिव्ह चार्ज जमा होईल, इथे निगेटिव्ह चार्ज जमा होईल. म्हणजे करंटची डायरेक्शन ही आली का सांगा बरं मला. यस, करंट असा फ्लो होतोय जोपर्यंत कॅपॅसिटर चार्ज व्हायला तोपर्यंत, नंतर करंट तर थांबतच असतो. पण जोपर्यंत चार्ज फ्लो व्हायला आहे तोपर्यंत पॉझिटिव्ह चार्ज इकडे असा 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 फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इज अ करंट. तर त्यामुळे असा चार्ज चाललाय म्हणजेच करंट चाललाय, इकडे असा चार्ज चाललाय म्हणजेच करंट चाललाय. आणि म्हणून आपण एम्पियर लॉ काय सांगतो बघा, इंटिग्रेशन B.dl, मॅग्नेटिक फील्ड जी असते ते μ0 टाइम्स करंट असते, μ0 टाइम्स करंट. हे इक्वेशन झालेले आहे तुम्हाला एम्पियरचा लॉ, की बाबा इथे मॅग्नेटिक फील्ड किती असणार, या लूपमध्ये करंट किती चाललाय, I चाललाय, सो I इंटू μ0. इथे किती चाललाय, I चाललाय, I इंटू μ0. आणि इथे किती चाललाय बघा बरं, कॅपॅसिटर, इथं तर स्पेस आहे, फ्री स्पेस आहे, इथून इकडे चार्ज चाललाय का, इथे चार्ज यायलाय, इथे चार्ज यायलाय, इथून इथे चार्ज जात नाही. पण आपण तर म्हणतो करंट फ्लो व्हायला, म्हणजे करंट कधी फ्लो होतो, सर्किटचं कंप्लीट झाल्यावर करंट फ्लो होतो. सर्किट कंप्लीट झाल्यानंतर करंट फ्लो होतो. फक्त असं आहे, इथून कुठे जाणार आहे करंट, जाणार नाही. हे जर असं कंप्लीट झालं तर असा करंट फ्लो होईल. मग इथून इथे तर काहीच नाही आहे, कंडक्टर नाही आहे, म्हणजे चार्ज मग कुठं जातोय, चार्ज फ्लो होत नाही इथून इथं. तर मग करंट आला कसा, इथून इथंपर्यंत ठीक आहे, इथून इथंपर्यंत बी ठीक आहे, पण इथून इथं करंट आला कसा, इथून इथंपर्यंत करंट आला कसा. मॅग्नेटिक फील्ड इथं आहे, ठीक आहे, इथं मॅग्नेटिक फील्ड B = μ0 टाइम्स I, कारण इथं करंट आहे. पण इथं तर करंट नाही आहे, इथं तर फ्री स्पेस आहे. मग ही कन्सेप्ट डेफिनेशन करण्यासाठी बघा मॅक्सवेलने काय कन्सिडर केलं, बाबा रे इथं जो आहे तो कंडक्टिंग करंट आहे, त्याला IC लिहितात, जो की कंडक्टरमध्ये प्रेझेंट असलेला करंट. पण या दोन प्लेटच्या मध्ये, कॅपॅसिटरच्या मध्ये कोणता कंडक्टर प्रेझेंट आहे का, नाही. इथं फक्त पॉझिटिव्ह चार्ज यायला आहे, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड तयार व्हायला इथं, आणि इलेक्ट्रिक फील्डमुळे मॅग्नेटिक फील्ड यायले इथे. त्याच्यामुळे बीचं जे हे इक्वेशन त्याने मॉडिफाय केलं की B इंटिग्रेशन ऑफ B.dl हे फक्त μ0 टाइम्स I नाही, हा I दोन प्रकारे असू शकतो.
एक कन्व्हेन्शनल कंडक्टर करंट म्हणजे कंडक्टर असेल तर कंडक्टरमधून जाणारा करंट, आणि करंट जर नसेल समजा म्हणजे कंडक्टर जर नसेल तर तिथे एक त्याने नवीन कन्सेप्ट आणली, डिस्प्लेसमेंट करंट. बघा, मॉडिफाय मॅक्सवेल इक्वेशन किंवा म्यू नॉट कॉमन काढून याला असं पण लिहितात. आय सी म्हणजे कंडक्टिंग करंट आणि आय डी म्हणजे डिस्प्लेसमेंट करंट. ठीक आहे. तर डिस्प्लेसमेंट करंट मग नवीन आपल्याला भेटलं, आपल्याला आय डी हा डिस्प्लेसमेंट करंट आहे, लक्षात घ्या. आणि तो कशामुळे तयार झालाय? चार्ज फ्लो झाला का ॲक्च्युली इथून इथं? नाही, चार्ज इथंपर्यंतच फ्लो झाला, इथून इथे इलेक्ट्रिक फील्ड चेंज होत होती. मग हा डिस्प्लेसमेंट करंटचा फॉर्म्युला आहे इप्सिलॉन इंटू DE/dt किंवा DE/dt ऐवजी आपण काय लिहू? फाय. हा फ्लक्स बघा, फ्लक्स दोन प्रकारे असतो, एक मॅग्नेटिक फ्लक्स असतो, इलेक्ट्रिक फ्लक्स. इथे जो घेतला आपण इलेक्ट्रिक फ्लक्स घेतला आहे, फाय ई लिहिले मी. सो डिस्प्लेसमेंट करंटचा फॉर्म्युला आहे म्यू नॉट dφE/dt. तुम्हाला हेच जर डेप्थमध्ये जर पाहायचं असेल तर लक्षात घ्या की हे जे इक्वेशन आहे बघा कसं येते. आता सर्व कन्सेप्ट डिस्कस केले मी, आता फायनल इक्वेशन सांगतोय तुम्हाला. कन्सेप्टमध्ये जरी काही कमी जास्त असेल तरी या इक्वेशनवरती बघा, लक्षात घ्या. ओके, दिसतंय इक्वेशन काय आहे की बाबा रे B.dl ॲम्पियरचा लॉ जो आहे तो मॉडिफाय झाला आहे. आधी फक्त म्यू नॉट इंटू IC करंट होता, पण आपल्याला कळलं करंट एक वेगळ्या प्रकारचा पण असू शकतो, त्याला आपण डिस्प्लेसमेंट करंट नाव दिलं आहे. आणि म्यू नॉट बाय ID हा IC जो आहे तो म्यू नॉट dφ मॅग्नेटिक फ्लक्सवर, मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली की करंट येतो तिथे. पण हा जो डिस्प्लेसमेंट करंट आहे तो इलेक्ट्रिक फ्लक्स चेंज झाल्यानंतर येतो तिथे. आणि दरवेळेस एकच आहे, लक्षात घ्या. इथे करंट कोणता आहे? IC आहे. इथे ID 0 आहे, डिस्प्लेसमेंट करंट 0, IC आहे. आणि इथे डिस्प्लेसमेंट करंट आहे, IC 0 आहे. म्हणजे एकतर IC असणार किंवा ID असणार, दोन्हीपैकी एकच काम करणार आहे. सो IC = ID. इथं जेवढा IC आहे तिथं तेवढाच ID पाहिजे. फक्त इथं या करंटमधल्या चार्जनं काम केलं, इथं इलेक्ट्रिक फील्डनं काम केलं, म्हणून त्याला नवीन कन्सेप्टला आपण डिस्प्लेसमेंट करंट म्हणलं आहे. आणि डिस्प्लेसमेंट करंट आणि कंडक्टिंग करंट हे मॅग्निट्यूडमध्ये सेम असतात. कंडक्शन करंट जो आहे तो इलेक्ट्रिक सर्किटमध्ये अराईज होतो ड्यू टू द फ्लो ऑफ द चार्ज, पण डिस्प्लेसमेंट करंटमध्ये फ्लो ऑफ द चार्ज प्रेझेंट नाही आहे. कॅपॅसिटर फुल्ली गेट चार्ज झाल्यानंतर करंट फ्लो होत नाही. याचे थेरी जर तुम्हाला टाकतो मी ग्रुपवरती. आणि हेच आहे मॅक्सवेलचं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये. मॅक्सवेलनं मग काय सांगितलं की बाबा रे लाईट जी आहे जी ती सुद्धा एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचंच कंपोनंट आहे. इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही कंबाईन असतात. आणि मग त्याने फॉर्म्युला दिला, लाईटच्या व्हेलॉसिटीचा प्रूव्ह केलेला आहे. C = 1/μ0 म्हणजे मॅग्नेटिक परमिटिव्हिटी म्हणतात याला, याला परमिएबिलिटी म्हणतात आणि याला परमिटिव्हिटी म्हणतात, ज्याची की व्हॅल्यू आपण एक्सपेरिमेंटली 3 × 10⁸ येते. हे प्रूव्ह केलं त्यांनी. μ0 आणि ε0च्या जर व्हॅल्यू ठेवलात, μ0ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 4π × 10⁻⁷ आणि ε0ची पण माहिती आहे 8 पॉईंट काहीतरी × 10⁻12, बरोबर आहे, 8.85. ओके. सो जर तुम्हाला EMW जर एका याच्यामध्ये समराईज करायचं असेल तर EMW हे ट्रान्सवर्स वेव्ह आहे. तुम्हाला वेव्ह तर कळल्या असतील. अशा प्रकारे सिनोसायडल वेव्हला ट्रान्सवर्स म्हणतात, याला क्रेस्ट म्हणतात, याला ट्रफ म्हणतात, अशा प्रकारे. आणि साऊंड वेव्ह आहे त्याला लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणतात. सो EMW या ट्रान्सवर्स वेव्ह आहेत. बघा समराईज करतोय. स्पीड ऑफ EMW डिपेंड्स अपॉन द मीडियम. स्पीड हे मीडियमवरती डिपेंड असते, बट फ्रिक्वेन्सी डज नॉट डिपेंड.
फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही. मीडियम जरी चेंज झालं, तुम्ही लाईटचं रिफ्लेक्शन पार्टमध्ये पण पाहिला असाल, रे ऑप्टिक्समध्ये फ्रिक्वेन्सी चेंज होत नसते. मीडियममध्ये लाईट जरी एंटर केली तर त्याची वेवलेंथ चेंज होते आणि व्हेलॉसिटी चेंज होते, फ्रिक्वेन्सी सेम होते. राईट. आणि तुम्हाला याच्यामध्ये एक पोलरायझेशन पण पाहिलं असाल की या वेव्ज पोलराइज करता येतात. बरोबर आहे. या वेळेला या वेव्ज आहेत ते पोलराइज करता येतात. मग मॅक्सवेलचं जे इक्वेशन आहे ते मी आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे आहे. आणि याच्यामध्ये कसं दिलं जातं, म्यू नॉट आय सी, हे आय सी आहे, आणि म्यू नॉट डी फाय बाय डी ई टी, हे असं इक्वेशन तुम्हाला बऱ्याच पुस्तकामध्ये पाहायला भेटेल. याला आय सीच ठेवतात आणि डिस्प्लेसमेंट करंटला डिस्प्लेसमेंट करंटचा फॉर्म्युला टाकतात. सो दिस इक्वेशन विल बिकम बी डॉट ई डॉट ई एस, ई डॉट डी एस. राईट. कुठे कुठे कंडक्टिंग करंट काम करतोय, कंडक्टर करंट, आणि कुठे कुठे डिस्प्लेसमेंट करंट काम करतोय. आणि प्रत्येक सर्किटमध्ये आय सी इज इक्वल टू आय डी असणार. डिस्प्लेसमेंट करंट आणि कंडक्टर करंट काय असणार, इक्वल असणार. मॅक्सवेलनं काय केलेलं आहे, मॅक्सवेलनं सर्व इक्वेशन वापरलेत. बघा, या इक्वेशनचा वापर केला, फॅराडेच्या इक्वेशनचा वापर केला, ॲम्पियरच्या लॉचा वापर केला, इंटिग्रेशन बी डॉट डी एल 0 आहे. त्याच्यानंतर एम ई सीची कन्सेप्ट वापरली. त्यानं फक्त सर्वांचे वापरून नवीन कॉन्ट्रिब्युशन त्याच्यामध्ये तयार केलेलं आहे. आणि मग तिथे इलेक्ट्रिक फील्ड चेंज होते, मॅग्नेटिक फील्ड चेंज होते, आणि इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड चेंज प्रोड्यूस EM वेव्हज करतात. बघा, हे या डायरेक्शनमध्ये चेंज व्हायलं आहे, इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शनमध्ये चेंज व्हायलं आहे. या दोन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत आणि वेव्ह अशी पुढे जाणार अशी. राईट. लक्षात आलं. हे इक्वेशन आहे, सिनोसायडलचं इक्वेशन आहे. C इज इक्वल टू 1/μ0 एप्सिलॉन नॉट. हा सुद्धा फॉर्म्युला तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचा आहे. मग त्याच्यामध्ये 2-3 एक छोट्या छोट्या टर्म आहेत, त्या डिस्कस करू आता. डिस्प्लेसमेंट करंटची डेफिनेशन कुठून आली, म्हणजे ओरिजिन कन्सेप्ट कुठून आली ते एक लक्षात ठेवा. इक्वेशन एक लक्षात ठेवा डिस्प्लेसमेंट करंटचं, आणि जे मोठं जनरल इक्वेशन सांगितलं मी ते एक लक्षात ठेवा. राईट. तर आता बघा की 2-3 नवीन टर्म ज्या म्हणल्या मी या चॅप्टरमध्ये काय आहेत टर्म बघा, लक्षात घ्या. पॉइंटिंग वेक्टर एक म्हणतात, POINTING, पॉइंटिंग वेक्टर असं एक आहे. पॉइंटिंग वेक्टर म्हणजे काय नेमकं लक्षात घ्या. पॉइंटिंग वेक्टर, तर पॉइंटिंग वेक्टर म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ एनर्जी is described by this vector, rate of flow of energy, because wave is actually transfer of energy. बेसिक डेफिनेशन वेव्हची जी पाहिली होती तुम्ही, सूर्यापासून सनपासून अर्थपर्यंत वेव्ह यायल्यात म्हणजे एक एनर्जी यायली आहे, लक्षात घ्या. आणि त्या एनर्जीचा जो रेट ऑफ फ्लो जो आहे त्यालाच म्हणतो आपण पॉइंटिंग वेक्टर. सो हा जनरली यसने डिनोट केला जातात. वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळं असू शकतं पॉइंटिंग वेक्टर. याला E बार क्रॉस B बार अपॉन बार म्हणलं की एक्साइटेड व्हायचं नाही, म्यू नॉट. बघा, E क्रॉस B बार म्यू नॉट, याला पॉइंटिंग वेक्टर म्हणतात. इट इज काय आहे हा, रेट ऑफ फ्लो ऑफ एनर्जी. एका वेव्हमध्ये रेट ऑफ फ्लो ऑफ एनर्जी काढायचं असेल तर त्याची इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड, कारण EMW म्हणलं की तिथे इलेक्ट्रिक फील्ड पण येणार आणि इलेक्ट्रिक फील्ड पण येणार, मॅग्नेटिक फील्ड पण येणार. म्हणून E क्रॉस B. मग ह्या दोन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत का बघा. क्रॉस प्रोडक्ट म्हणजे साईन असते. आता संपत आली आपली 12वी, त्याच्यामुळे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून साइन 91, त्याच्यामुळे त्याचा फॉर्म्युला असा पण येतो डायरेक्ट EB बाय म्यू नॉट. पॉइंटिंग वेक्टर, पॉइंटिंग वेक्टरचा फॉर्म्युला काय आला, EB म्यू नॉट. आणि मग आपल्याला माहिती आहे बघा, लक्षात घ्या परत, आपल्याला काय माहिती आहे
की स्पीड ऑफ लाईट इज इलेक्ट्रिक फील्डचा व्हेक्टर अपॉन मॅग्नेटिक फील्डचा व्हेक्टर. मग याच फॉर्म्युल्याला काय करतात, E इंटू बी इज इक्वल टू काय ठेवता येतं, मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू इलेक्ट्रिक फील्ड अपॉन व्हेलॉसिटी. तर मॅग्नेटिक फील्डला E/c जर ठेवलं तर हा जो फॉर्म्युला आहे E²/μ0c होईल. पॉइंटिंग वेक्टरचा फॉर्म्युला E²/μ0c. किंवा बी मध्ये पण काढू शकता. इट इज रेट ऑफ फ्लो ऑफ एनर्जी. एका मीटर स्क्वेअर मधून किती एनर्जी पास होते. रेट ऑफ एनर्जी म्हणजे जूल पर सेकंड स्क्वेअर, नाही जूल पर सेकंड पर मीटर स्क्वेअर. पर मीटर स्क्वेअर म्हणजे एका मीटर स्क्वेअर मधून एका सेकंदामध्ये किती एनर्जी पास होते त्याला पॉइंटिंग वेक्टर असं म्हणतात. बरोबर आहे. आणि वेव इंटेन्सिटी एक कन्सेप्ट आहे. वेव इंटेन्सिटी ही याला सी ने मल्टिप्लाय करून येते. वेव इंटेन्सिटी म्हणजे ॲव्हरेज ऑफ रेट ऑफ फ्लो ऑफ एनर्जी. किती इंटेन्सिटी आहे वेवची हे काढायचे असेल तर एका सायकलमध्ये किती एनर्जी गेली त्याचं ॲव्हरेज काढणं म्हणजेच त्याला वेव इंटेन्सिटी असं म्हटलं जातं. सो I इज इक्वल टू पॉइंटिंग वेक्टरचं ॲव्हरेज, एका सायकलवरती ॲव्हरेज काढलं जातं. याचा फॉर्म्युला मग याच्यामध्ये एनर्जी पर युनिट एरिया पर टाइम असाच आहे. राईट. याच्यामध्ये मग टोटल एनर्जी किती असणार, टोटल एनर्जी हाफ एप्सिलॉन नॉट E². एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम हा फॉर्म्युला झाला का बघा. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये एनर्जी डेन्सिटी म्हणतो आपण. एनर्जी डेन्सिटी दिसायले का, दिसायले हा फॉर्म्युला. एनर्जी डेन्सिटी ही इलेक्ट्रिक फील्डची एनर्जी डेन्सिटी आहे. मॅग्नेटिक फील्डची एनर्जी डेन्सिटी हाफ B²/μ0. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवला या दोघांची एनर्जी असणार. या दोघांची एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवला हे प्लस हे असणार. म्हणजे जर टोटल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम जर काढायचं असेल, टोटल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम काढायचं असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिकची टोटल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम जर काढायचं असेल तर हाफ एप्सिलॉन नॉट E² प्लस हाफ B²/μ0. 3 पॉईंट पाहिले बघा. पॉइंटिंग वेक्टरचा एक फॉर्म्युला पाहिला, इंटेन्सिटी म्हणजे काय एक पाहिलं, आणि एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ऑफ EMW हे पाहिलेलं आहे आपण. राईट. ह्या छोट्या छोट्या टर्म विचारल्या जातात डायरेक्ट एक्झाममध्ये. किंवा मोमेंटम काढायचं आहे. समजा मोमेंटम, समजा वेव आली सरफेसवरती, रिफ्लेक्ट झाली, तर चेंज इन मोमेंटम m/v काढणार आपण. m/v. तर त्याचा जो फॉर्म्युला आहे मोमेंटम रिसिव्ड बाय द सरफेस, एनर्जी पर युनिट म्हणजे एनर्जी डिवायडेड बाय वेलोसिटी करणार, U/c येणार. एनर्जी मोमेंटम ऑफ वेव हे फॉर्म्युले बघा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव ही खरं तरी खूप मोठी फील्ड आहे. याच्यावरती रिसर्च अजूनही सध्या होत आहेत आणि ही एक खूप डेप्थच फील्ड आहे. आपल्याला खूप वरवरचं याच्यामध्ये दिलेलं आहे की याचा फॉर्म्युला हा कसा आला. किंवा मॅक्सवेलला मी जसं कन्सेप्ट सांगितलं की डिस्प्लेसमेंट करंट कुठून आलं, ॲक्च्युली सांगायला बसलो तर त्याच्याविषयी 1 दिवस कमी पडेल. आणि तुम्ही यूट्यूबवर जरी पाहिलात की बघा, कुठेतरी यूट्यूबवर म्हणा, कुठे गुगलवर म्हणा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सर्च करा, भलं मोठं तुम्हाला मटेरियल भेटेल. किंवा दुसऱ्या कोणत्या पुस्तकात पण बघा. पण आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय इम्पॉर्टन्स आहे, मी जर सांगायला बसलो तर पूर्ण 1 दिवस पुरणार नाही.
की हे इक्वेशन नेमकं आलं कसं, मॅक्सवेलला नेमकं वाटलं काय, त्याने एक्सपेरिमेंट कसे कंडक्ट केले. पण मी एक स्टोरी बनवून आता पुढे आलेलो आहे की बाबा याच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे नेमकं काय, इलेक्ट्रिक फील्डचा कंपोनंट, मॅग्नेटिक फील्डचा कंपोनंट आणि एनर्जी इज अ ट्रान्समिशन ऑफ वेव्ह इज अ ट्रान्समिशन ऑफ एनर्जी. त्याच्यामध्ये आपण बघतोय पॉइंटिंग वेक्टर, इंटेन्सिटी, टोटल एनर्जी, मोमेंटम आणि वन लास्ट थिंग आहे त्याला रॅडिएशन प्रेशरसुद्धा म्हणतात. एक जी लास्ट थिंग आहे त्याला काय म्हणतात, रॅडिएशन एनर्जी रॅडिएशन प्रेशर म्हणतात. मोमेंटम बघा, रिफ्लेक्टिंग आणि नॉन रिफ्लेक्टिंग सरफेससाठी वेगवेगळं आहे मोमेंटम. रिफ्लेक्ट केल्यानंतर काय होतं, हे मोमेंटम बघा ॲब्झॉर्ब केलं, ह्याने एनर्जी ऑब्झॉर्ब केली तर मोमेंटम काय झालं u/c. पण समजा यानं रिफ्लेक्ट केलं वेव्ह तर म्हणजे हे 2 टाइम्स घ्यावं लागेल, 2 टाइम्स u/c. हे नॉन रिफ्लेक्टिंगसाठी, हे जे आहे ते रिफ्लेक्टिंगसाठी. आणि रॅडिएशन प्रेशरचा फॉर्म्युला आहे मोमेंटम, दॅट इज रॅडिएशन प्रेशरला PR लिहितात, मोमेंटम अपॉन एरिया इंटू टाईम. मोमेंटम काय आहे, मोमेंटम आहे u/c, एरिया इंटू टाईम. किंवा मोमेंटम अपॉन मोमेंटम चेंजला u/c आणि u/a/t मी पॉइंटिंग वेक्टर s जर लिहिलं तर हे s/c येतं. बा पीला काय लिहिलं, एनर्जी बाय सी, आणि एनर्जी पर युनिट एरिया पर टाईम म्हणजेच पॉइंटिंग वेक्टर म्हणतो, रेट ऑफ फ्लो. सो याला तुम्ही s/c पण लिहू शकता किंवा रॅडिएशन प्रेशरचा फॉर्म्युला याला यसच्या मध्ये s म्हणजे E0 B0 बाय μ0 होतं इंटू हे C येणार, रॅडिएशन प्रेशरचा फॉर्म्युला. व्यवस्थित एकदा वाटलं तर रिपीटेड बघा एकदा जाऊन, एकाच ह्याच्यामध्ये जर जास्त होत असेल तर हे किचकट आहे जरासं थोडंफार, याच्यावरती जास्त प्रॉब्लेम नाहीत. ह्या थेरॉटिकल फक्त इक्वेशन वगैरे छोटे छोटे प्रॉब्लेम विचारले जातात. त्याच्यामुळे काय करा, याच्या पुढचा जो स्पेक्ट्रमचा भाग आहे तो मी नेक्स्ट लेक्चरमध्ये अपडेट करतो. तर आत्तापर्यंत बघा आपण काय पाहिलेलं आहे, EMWची डेफिनेशन, त्याच्यामध्ये कोण कोण प्रेझेंट असतं, ते कसं ट्रान्सफर असतं, डिस्प्लेसमेंट करंट कुठून आला, मॅक्सवेलनं काय चेंज केलं, त्याच्यामध्ये एनर्जी कशी ट्रॅव्हल होते, ती एनर्जी ट्रान्सफर कशी होते, मॅग्नेटिक फील्डमुळे किती असते, इलेक्ट्रिक फील्डमध्ये किती असते, आणि त्याच्यानंतर पॉइंटिंग वेक्टर, मोमेंटम, रॅडिएशन प्रेशर, अशा 2-3 छोट्या छोट्या टर्म पाहिलेल्या आहेत. ठीक आहे, ओके. इथंपर्यंत तुम्ही पहा. त्याच्यानंतर आपल्याला स्पेक्ट्रम जे आहे, व्हिजिबल लाईट, इन्फ्रारेड वगैरे, तो आता पूर्ण थेरॉटिकल पार्ट आहे, तो एका लेक्चरमध्ये होऊन जाईल. इथंपर्यंत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची जी बेसिक कोअर कन्सेप्ट आहे ती यामध्ये मी एक्सप्लेन केलेली आहे. ओके, ठीक आहे.